आज भागवतम चर्चेमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अध्याय 4 सृजन प्रक्रिया यातील श्लोक क्रमांक 1 आणि 2 बघण्याचा प्रयत्न करूया. परमार्थ साधना महाराज परीक्षितांचे वैराग्य व भक्तिलता विकासाचा आध्यात्मिक प्रवास याविषयी आपण या 2 श्लोकांमधून समजण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नारायणं नरं चैव कृतं नरोत्तमं जीवनं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत सेवया भगवती भगवती उत्तम श्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवती भक्तिर्भवति नष्टिकी. नैष्टिकी. अध्याय 4 सृजन क्रिया स्कंद 2 श्लोक क्रमांक 1 आणि 2. सूत उवाच. स्तुत उवाच. वैयासके इति वचः वैयासखेः इति वचः तत्त्वनिश्चयम् आत्मनः तत्त्वनिश्चयम् आत्मनः उपधार्य मतिं कृष्णे उपधार्य मतिं कृष्णे औत्तरेय सतिं व्यदात्. औत्तरेय सतिं व्यधात्. आत्मजाया सुत आगार आत्मजाया सुतागार प्रशूद्रविण बन्धुषु पशुद्रवीणबन्धुषु राज्ये च अविकले नित्यम् राज्ये च विकले नित्यम् विरुडां ममतां जहौ. विरूढां ममतां जहौ. सूत उवाच. वैयासके इति वचः तत्त्वनिश्चयम् आत्मनः उपधार्य मतिं कृष्णे औत्तरेय सतिं व्यदात्. आत्मजाया सुत आगार पशुद्रवीण बन्धुषु राज्ये च अविकले नित्यं विरुडां ममतां जहौ. भाषांतर. सुत गोस्वामी म्हणाले, शुकदेव गोस्वामींचे आत्मतत्व विषयक वचन ऐकल्यावर उत्तरापुत्र परीक्षित महाराजांनी निष्ठेने आपले मन भगवान श्रीकृष्णांवर एकाग्र केले. भगवान श्रीकृष्णांवरील अंतःकरणपूर्वक आकर्षणामुळे परीक्षित महाराज आपले शरीर, पत्नी, पुत्र, राजवाडा, हत्ती व घोड्यांसारखे प्राणी, द्रव्य भांडार, मित्र व नातेवाईक आणि एकछत्री नियंत्रण असलेल्या साम्राज्यावरील खोलवर रुजलेल्या ममत्वाचा त्याग करू शकले. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आपण श्रीमद भागवतम स्कंद 2 अध्याय 4 सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक 1 आणि 2 समजून घेत आहोत. यामध्ये सूत गोस्वामी जे आहेत ना, ते नैमिषारण्यातली जे 88,000 ऋषी जमलेले आहेत, त्यांचे जे हेड आहेत शौनक मुनी, या सगळ्यांना ते सांगतात आहे की शुकदेव गोस्वामींनी जे परीक्षित महाराजांना आत्मतत्वविषयक गोष्टी सांगितल्या, वचन सांगितले, त्यांच्याविषयी मार्गदर्शन केलं, ते ऐकल्यावर परीक्षित महाराज जे की उत्तराचे पुत्र आहेत होते, त्यांनी आपलं मन पूर्णपणे भगवंताच्या चरण कमलांवर एकाग्र केलं. ते पूर्वीपासूनच आईच्या
गर्भामध्ये असताना पासूनच ते भगवंताशी निगडीत होते आणि सतत त्यांच्या भगवंताशी संबंध आल्यामुळे. का? कारण पांडव हे कृष्णाचे भक्त होते आणि पांडव आणि कृष्ण हे एकत्र बऱ्याच वेळेला एकत्र असायचे. त्यामुळे जन्मापासूनच परीक्षित महाराजांचा श्रीकृष्णांशी संबंध आलेला होता आणि त्यामुळे त्यांनी अं, अं, आध्यात्मिक गुरूंकडून श्रवण करून आपले शुद्ध मन भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण एकाग्र केलं. आणि दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात की त्यांनी आपलं अंतकरण पूर्णपणे एकाग्र केलं. केल्यामुळे परीक्षित महाराजांना काय, आपल्या ज्या भौतिक वस्तू त्या जसे पत्नी, पुत्र, राजवाडा, घोडे वगैरे, द्रव्य, मित्र, नातेवाईक, राज्य, यावर त्यांना महत्वाचा जो प्रभाव होता तो त्यागायला त्यांना वेळ लागला नाही. त्यांनी लगेच तो ममत्वाचा त्याग करू शकले आणि आपल्या अ, ला भगवंताचा उपयोग कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून उपयोग न करता, जे त्यांच्याकडून नाही ऐकलं त्यांनी, तर शुद्ध भक्त जे होते शुद्ध गोस्वामी यांच्याकडून ऐकलं आणि आपला जीवनाचा ते आपल्याला पुढे कळेल की त्यांनी कसं ऐकलं आणि कसं जीवनाचा उद्धार करून घेतला. मात्र यात एकच सांगितलेलं आहे की आपण जे साप्ताहिक प्रवचन करणारे असतात, जे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्याचा उपयोग करतात, अशा लोकांकडून आपण 700 वर्षापर्यंत जरी ऐकलं तरी त्याचा आपल्याला काहीच लाभ होणार नाही. हा महत्वाचा मुद्दा यात सांगितलेला आहे. प्रभूजी आपल्याला अजून सुंदर रीतीने सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे जे दोन श्लोक आहेत, महाराज परीक्षितांच्या जीवनातील रूपांतरात्मक प्रवासाचं वर्णन आहे, जे शुद्ध भक्तीच्या सारांशाचे आपल्याला दर्शन घडवतं आणि आत्मा कशा प्रकारे भगवत धामाकडे परत जाणाऱ्या मार्गावर प्रगती करू शकते याचं दैव तत्व सुद्धा आपल्याला उलगडतं. दुसरं महत्वाचं म्हणजे, जेव्हा भक्त कृष्ण विषयी ऐकतो, कृष्णाचे गुण रूप लीला नाम, तर त्यांना अजून ऐकण्याची इच्छा होत राहते आणि ते तिथं घडतंय. किंवा शुकदेव गोस्वामीजींनी आत्मतत्वावरील उपदेश दिला, तर ऐकल्या ऐकल्या परीक्षित महाराजांनी काय केलं, त्यांचं जे मन आहे, बुद्धी आहे, मती आहे, ती विश्वासपूर्वक भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित केली. कृष्णांवर केंद्रित केली म्हणजे कृष्णांच्या पद्म पावलावर, कमल पावलांवर. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की कसं सुत गोस्वामी हे सगळं आपल्याला सांगतायत की फ्लॅशबॅक मध्ये त्यांनी हे ऐकलं आणि पाहिलं शुद्ध गोस्वामी यांनी परीक्षित महाराजांबद्दल हे जे काही घडलंय. तर ते म्हणतात की केवळ कृष्णांवरील अखंड प्रेमामुळे परीक्षित महाराज यांनी त्यांच्याकडे जेवढं काही भौतिक धन संपत्ती नाते होते, ते सर्व काही, त्याच्याशी जी काही आसक्ती असू शकते, ममत्वाची भावना असू शकते, तिथे सोडू शकले. तर महत्व कशाला आहे? कृष्ण तत्वात एकाग्रतेला. कारण की उपदेशानंतरच परीक्षित महाराजांनी मती पूर्णपणे भगवंतांच्या चरण कमलावर केंद्रित केली आणि ती केंद्रित केल्यामुळे त्यांनी स्वतःच या शरीराशी संबंधित जे काही गाढ ममत्व होतं ते त्यागून दिलं. तर आध्यात्मिक उन्नतीसाठी दोन महत्वाचे घटक समोर येत आहेत पहा. की आपल्याला खरंच भगवत भक्तीमध्ये पुढे जायचं असेल तर दोन गोष्टी असल्या तर खूप चांगलं. पहिलं म्हणजे भक्त परिवारात जन्म मिळणे, जसं पांडवांचा परिवार, आणि योग्य गुरूंचा आश्रय व कृपा लाभणे, जसं शुकदेव गोस्वामी. चैतन्य चरितामृतामध्ये सुद्धा म्हटलंय पहा, मध्य लीलामध्ये, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज.
तर ही जी भक्तिलता बीज आहे, भक्तीचा अंकुर आहे, हा हृदयात पेरला गेला पाहिजे आणि त्याचे पालन पोषण योग्य प्रकाराने करणं आवश्यक आहे. तर कसं? श्रवण आणि कीर्तनाच्या जलाने. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात कृष्ण भक्ती सुप्तावस्थेत असते. सत्संग व नामस्मरणाने जागृत होते. असं कोणीही नाही की ज्याच्या मनामध्ये कृष्ण भक्ती नाही. फक्त फरक एवढाच की ती सुप्त आहे, तिला जागवणं आवश्यक आहे. आणि भक्तीची खरी सुरुवात ही गुरुच्या कृपेद्वारेच होते. केवळ बौद्धिक ज्ञान पूर्ण नाही, गुरु परंपरेतून आलेले आत्मसाक्षात्कार आवश्यक आहे. आणि वैराग्य म्हणजे हानी नाही, तर तो एक श्रेष्ठ लाभ आहे. परीक्षित महाराजांवर ब्राह्मण पुत्राचा शाप हे परमेश्वराचे आयोजन होते. कारण की त्यातूनच भागवत पुराणाचे प्राकट्य झाले. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. कृष्ण यांनी ग्रंथावतार घेतला. भलेही परीक्षित महाराजांचे राजसुख, ऐश्वर्य, पत्नी, अपत्य हे त्यागले, परंतु परमार्थ प्राप्तीसाठी ते आवश्यक होते. आणि हाच खरा वैराग्याचा मार्ग आणि आदर्श आहे. आणखी खरे मुक्त होणे म्हणजे काय? तर देहात्म बुद्धी अर्थात शरीर आणि त्या संबंधी गोष्टींशी असलेली असत्य ममता यापासून मुक्त होणे. शुद्ध भक्त कधीही आपली मालमत्ता कोणालाही समजत नाही. तो सर्व काही भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत अर्पित करतो. आणि याची कित्येक उदाहरणं आहेत. श्री प्रभुपादांनी जेव्हा कृष्ण भावनामृताच्या प्रचाराला सुरुवात केली, तर कित्येक करोडपती अरबपती लोक त्यांनी सर्व काही कृष्णासाठी देऊन टाकलं. आणि थोड्याच दिवसात 108 मंदिर सुरू झाले. आताही आपण पाहतो की लोक त्यांचं सर्व धन साम्राज्य कृष्ण भक्तीसाठी, चैतन्य महाप्रभूजींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी अर्पित करतात. जारे देखत तारे कह कृष्ण उपदेश. आणि त्यामुळे श्री प्रभुपदांचं हे जे भाष्य आहे, तात्पर्य आहे, ते खूप महत्वाचं आहे. कधी कधी तात्पर्यामध्ये प्रभुपादजी म्हणतात की श्रीकृष्ण भक्ताच्या जीवनातील भौतिक सुख साधने काढून टाकतात. परंतु त्याचा उद्देश हाच असतो की याने करून भक्त पूर्णपणे भक्ती मार्गावर स्थिर राहतो. अज्ञान, कामना, कर्म यांच्याशी झगडत भक्त जो काही मागत नाही, तोच खरा भक्त आहे. अन्याभिलाषिता शून्यम ध्यान कर्माधी अनवतर. म्हणजे दुसरी कुठलीही इच्छा न करता केवळ कृष्ण सुखासाठी सेवा करणं. आणि महाराज परीक्षित त्याचे आदर्श आहेत. जन्मापासूनच कृष्णाचे संरक्षण लाभलेले परीक्षित महाराज अखेरपर्यंत भक्तिरसात तल्लीन राहिले. त्यागातही त्यांच्या जीवनाला अभूतपूर्व सार्थकता लाभली. केवळ आपल्यासाठी नव्हे, तर जगासाठी भागवतम या शाश्वत ग्रंथाचा अमूल्य ठेवा मिळाला. तर भक्तिलता विचारचा आपली जबाबदारी आहे की श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिलता वृक्ष वाढत वाढत ब्रह्मांडाच्या पलीकडे गोलोक वृंदावन येथे भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर पोहोचलं पाहिजे. ही भक्ती या भौतिक जगाच्या पलीकडची आहे. तिला केवळ ईश्वरच आश्रय देऊ शकतो. निष्कर्ष हाच की परीक्षित महाराजांनी जसे वैराग्य, श्रवण, गुरुसेवा, भक्तिपथाचे पालन केले, तसेच आपणही करावे. तर निश्चितच भगवत धाम गाठता येईल. श्रीमद भागवतमचा अभ्यास, सत्संग, नामस्मरण, गुरुकृपा हाच मार्ग आहे. बाकी सगळं व्यर्थ आहे. हरे कृष्ण.